मी जयश्री पंकज काळे, राहणार दरकवाडी, पोस्ट वाडा, तालुका खेड, जिल्हा पुणे। ज्यावेळेस बायप आमच्या गावामध्ये आली, दरकवाडी गावामध्ये, तर बायपची आणि माझी ओळख आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत झाली। माझं अगोदर मी जे काम करायचे, मशीनचं काम करायची किंवा शेतातलं काम करायची, कुठं मोलमजुरीसाठी कुणाच्या पण शेतात कामाला जायची, ते 8 दिवसांनी 15 दिवसांनी यायचं। माझ्या अडचणी खूप वाढत गेल्या। पण ज्यावेळेस बायपचं प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आल्यामुळे मला जे सोलरचं मशीन बसवून दिलं, तर त्या सोलरच्या मशीनमुळे माझं काम खूप हलकं झालं। मला रात्रंदिवस लाईट भेटू लागली, त्याच्यामुळे मी माझं स्पीड वाढवलं। ह्या सोलर पासून माझं एक जीवन म्हणजे खूप सुंदर व्हायला लागलं। फ्रीज घेतला, माझ्या मुलांचं शिक्षण, त्याच्यानुसार माझ्या मुलाला मी सायकल घेतली। म्हणजे हे काम करून सुद्धा मी ते माझ्या परिस्थितीनुसार मी कुणाला कुरड्या, पापड्या, सांडगे वगैरे बनवून द्यायची। तर ते त्यांनी इथं पाहिले, तर मला एक सर बोलले की तुम्ही HSBC ला जाऊ शकता विकण्यासाठी। तर म्हणलं हो सर, जाऊ शकते। मग आम्ही HSBC ला गेल्याच्या नंतर तिथं सुरुवातीलाच मग इंटरव्ह्यू, तिथं मग आपल्याला त्या गेटवरती गेट पास काढायचा, आपले प्रोडक्ट किती आहे ते सांगायचं। ते आम्हाला कधी माझ्या अनुभवात आलंच नव्हतं, आम्ही खूप म्हणजे गोंधळून गेलो होतो। मग तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला एक्सेस कार्ड मिळतं। एक्सेस कार्ड घेतल्याच्या नंतर मग ते ट्रॉली वगैरे असते, ट्रॉलीमध्ये आपलं सगळं सामान व्यवस्थित ठेवायचं। तिथून पुढं मग याने जायचं, लिफ्टने जायचं। हे माझ्या अनुभवामध्ये कधीच आलेलं नव्हतं। पण तिथे गेल्याच्या नंतर मला हा अनुभव खूप असा आला की आपण HSBCच्या माध्यमातून आज आपण कुठं चांगल्या याच्यामध्ये गेलेलो आहे। तिथं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मी टेबलवरती माझं जे कुरड्या पापड्यांचं प्रोडक्ट ठेवलं होतं, ते म्हणजे फक्त पाहिलं सगळ्यांनी, म्हणजे तिथं सगळी प्रोफेशनल लोक असतात, त्या प्रोफेशनल लोकांनी सगळं माझं जे एवढं पाहिलं, तर त्यांनी 0 मिनिटामध्ये म्हणजे असं पाहता क्षणी त्यांनी लगेच घेतलं। मला खूप आनंद झाला, अरे आपण ज्या कुरड्या पापड्या जे म्हणजे बनवल्यात त्यांना इथं किती चांगल्या प्रकारची मागणी आहे। मला खूप आनंद झाला। मी सविता नकाते। फार्मर्स मार्केट हा बायपचा अत्यंत चांगला उपक्रम आहे, ज्यामध्ये बरेचसे बचत गट असतील किंवा शेतकरी असतील, त्यांना एक खूप चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे, ज्यामधून एम्प्लॉईजना पण खूप सारे प्रॉडक्ट्स डायरेक्ट ऑफिसमध्ये मिळतात आणि बचत गटांना आणि शेतकऱ्यांना पण खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। तर मग आम्हाला दुसऱ्या महिन्याची डेट भेटल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपलं जर एवढंच प्रॉडक्ट जर समजा 1 तासात संपत असेल, तर आपण ते प्रोडक्ट जास्त बनवलं पाहिजे। मग मी ते प्रोडक्ट जास्त बनवण्याचा प्रयत्न केला। मी अजून 2 महिला माझ्यामध्ये घेतल्या आणि मला त्यांची हेल्प करण्यासाठी त्यांनी माझ्या एकत्र आल्या। आम्ही 3 जणी मिळून ते आम्ही प्रोडक्ट जास्त बनवू लागलो। तर मग आम्ही कुरड्या पापड्यांसोबत आम्ही नाचणीचे लाडू, रव्याचे लाडू किंवा ते बाजरीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, परत करंजा, शंकरपाळी, म्हणजे असे अनेक प्रकारचे खाण्याचे जेवढे प्रकार आहेत तेवढे आम्ही बनवायला सुरुवात केली। पण मला माझी मागची जी परिस्थिती होती, जेणेकरून मला याच्यात शेतामध्ये 150 रुपयासाठी दिवसभर उन्हामध्ये काम करायला लागायचं, संध्याकाळचं थकल्यासारखं व्हायचं। स्वयंपाक करू का मुलांचा अभ्यास घेऊ का काय करू, म्हणजे मला खूप टेन्शन यायचं की माझे दिवस होते कसे आणि आता आहेत कसे। ज्यावेळेस म्हणजे आम्हाला बाजाराचा याचा त्याचा प्रश्न पडायचा, माझ्या मुलांची आर्थिक टंचाई असायची, म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टी घेता येत नसायच्या मला। पण मी आता म्हणजे त्यांना किती महागाची जरी वस्तू घ्यायची मला तरी मी घेऊ शकते, कारण का मला बायपने आणि HSBCने खूप चांगलं प्रोत्साहन दिले आणि त्या प्रोत्साहन घेऊन मी आता पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मला म्हणजे बायपचं आणि HSBCचं म्हणजे मला खूप म्हणजे माझ्यावरती उपकार आहेत।